टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। भाऊ, काल तुम्ही चिखलीमध्ये जनसंवाद बैठक आयोजित केली होती, काय नेमकी बैठकीचा उद्देश होता? आम्ही पहिले शिवसेनेची बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीला आम्हाला फारसा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला नाही आणि मला वाटलं की आपण वेगळ्या पद्धतीनं या तालुक्यात काम करण्याची गरज आहे। आणि त्या बैठकीला मला अनेक नाकाडोळ्याचे लोक ज्यांनी तालुक्यात समाजाकरता काम केलं हे दिसले नाही। अगदी मला वाटतं आमच्या काहीतरी 250 शाखाध्यक्षापैकी 4 शाखाध्यक्ष होते, 350 बूथ प्रमुखापैकी फक्त 4 बूथ प्रमुख होते आणि ते मला फार पक्षाचं अपयश वाटलं आणि मला वाटलं की आपण वेगळ्या मार्गाने गेलं पाहिजे की या लोकांच्या मनामध्ये काय, कारण पक्षाच्या बॅनरखाली ते येत नाही। आणि म्हणून मी संवाद मेळाव्याचं आयोजन केलं आणि त्यांना हाक दिली की तुम्ही चर्चेला या। आणि आल्यानंतर ज्यावेळेला मी तिथे बाळासाहेबांचे विचार मांडले, एकनाथ शिंदेचे विचार मांडले, पक्षाचे विचार मांडले, तर जवळपास पहिल्या बैठकीला 100-150 लोक पण नव्हते आणि कालच्या बैठकीला 4-4.5 हजार लोक त्या ठिकाणी आले। हे आमच्या संवाद मेळाव्याचं यश आहे आणि त्या संवाद मेळाव्याचं फलित हेच आहे की ते सगळे लोक आता इथून पुढं शिवसेनेच्या गावात शाखा स्थापन करणार, युवा सेनेच्या करणार, महिला आघाडीच्या करणार, शेतकऱ्यांकरता आंदोलन करणार आणि शिवसेना मजबूत त्या ठिकाणी करणार। मेळाव्यातून असं वाटतं की कुठेतरी भाजपाला शह देण्याचा प्रयत्न होतोय आणि ज्या अर्थी बॅनरवरती शिंदेसाहेबाचा किंवा बाळासाहेबाचा फोटो नव्हता, कुठेतरी नाराजी असल्याचं चित्र असं काहीच नाही आहे। तिथे सगळे पक्षाचे विचार त्या ठिकाणी होते, पण वेगळ्या पद्धतीने मला जायचं होतं म्हणून गेलो आणि भारतीय जनता पक्ष आमचा मित्रपक्ष आहे, त्याला शह देण्याचा प्रश्नच नाही। आम्ही महायुतीमध्ये म्हणून महाराष्ट्रात काम करताना ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो, तेही पक्ष वाढवतात, ते आम्ही आमचा पक्ष वाढवतो आहे। याच्यामुळे काही कोणावर कुरघोडी करण्याचा किंवा शह प्रतिष्ठाचा विषय अजिबात नाही। आज भ्रष्ट मंत्र्याविरोधात म्हणजे सरकारच्या भ्रष्ट मंत्र्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन होते, उद्धव ठाकरेसुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। मला नाही वाटत की कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप याच्यामध्ये आहेत। हे जे आंदोलन केलं हे विरोधी पक्षनेता आहे, यांच्यासमोर जनतेचे खूप प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, हे सगळं सोडून हे केवळ राजकारण करून राहिले आहेत। या विरोधी पक्षाला काही धंदा राहिलेला नाही आहे। कोणाचे बेडरूमपर्यंत घुसायचं, कोणाच्या कुठं घुसायचं, नको असलेल्या विषयापर्यंत किती चघळायचं। जे विषय अदखलपात्र आहेत त्या दखलपात्र विषयाला महिन्यामध्ये तेच घासत चालायचं, यांना काही धंदाच उरलेला नाही आहे। त्याच्यामुळे जनता यांना सगळ्यांना ओळखून आहे। सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे, त्यामध्ये तुम्ही कॅन्टीनमधल्या ज्या कर्मचाऱ्याला मारहाण केली त्यामध्ये प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे। शिवसेना, उभाटा आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक, या उपऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे की ओरिजिनल सैनिक कोण आहेत। त्याच्यामुळे हे आमचे प्रतिकृती बी करू शकत नाही, आमची कॉफी करू शकत नाही, आम्ही ओरिजिनल आहोत। त्याच्यामुळे अशा यानं नौटंक्या करून तमाशे करू नये, नाही तर प्रत्यक्षात यांच्यावर पण एखाद दिवशी तशी बरसात येईल आणि याच्या आधी बरेच वेळ आलेली आहे। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू आहे, राहुल गांधी सहभागी झालेत, सोबतच 300 खासदार सहभागी झालेले आहेत। काय इंडिया आघाडीचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात। 2 दिवसापूर्वी राहुल गांधींनी म्हटलं होतं की मतांची चोरी होती म्हणून आज आंदोलन होतं। बघा, ज्यावेळेला राहुल गांधींचा पक्ष जिंकतो त्यावेळेला मतांची चोरी होत नाही, ज्यावेळेला ते हरतात पडतात म्हणता आमचा मतदानाची चोरी झाली, मग कोणी केली मतदानाची चोरी? मग 1.5 वर्षाआधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्रातल्या मताची चोरी केली का, देशातल्या मतांची चोरी केली, असा प्रतिप्रश्न केला। तर निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलं की ही एक अशी संस्था आहे की ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही आहे आणि सगळ्यांनी पाहिलं की महाराष्ट्रात मागच्या लोकसभेला त्यांना किती यश मिळालं आणि आम्ही कसे काठापर्यंत पोचलो। त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे। आपण हरलो की रडायचं, जिंकलो की विदेशात जाऊन देशाच्या विरुद्ध स्टेटमेंट करायचं, हे राहुल गांधींचा धंदा झालेला आहे। शरद पवार म्हणतात की विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मला 2 माणसं भेटली होती, त्यांनी सांगितलं होतं की 160 ते 165 जागा मी तुम्हाला निवडून आणण्याची गॅरंटी देतो। मग आता शरद पवार साहेबांना जर एवढं काही चांगलं कोणी भेटलं असेल तर त्यांनी करून घ्यायचं असतं। तिथं महाराष्ट्रातले सगळ्यात जाणते पक्ष नेते आहेत, त्यांनी कशाला थांबायला पाहिजे? म्हणजे शेवटी आता महाराष्ट्रामध्ये असं झालं की नेत्यांची काही अवकात राहिली नाही, कोणीतरी येईल आणि सीटा त्यांना काढून देईल, असंच झालं सगळं। उद्धव ठाकरे म्हणतात की जे सरकार आहे ते 1 नंबरचं भ्रष्ट सरकार आहे। बघा, या सरकारमध्ये मागच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी या राज्यातल्या शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना जे काही या ठिकाणी दिलं ते या राज्याच्या इतिहासात कधीच दिलं नाही। एवढी मदत आणि असा धावणारा मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही। आता ती भूमिका देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी करतात आहे।
मान्य आहे की राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आहे. अरे राज्याच अडचणीमध्ये असताना कुठल्या विकासावर सध्या काही पैसे नसताना भ्रष्टाचार होणार कसा आहे? एकीकडे तुम्हीच म्हणता राज्य दिवाळखोर झालं, राज्यात पैसे नाही आहे, मग भ्रष्टाचार कुठून होऊन राहिला? हे दुतोंडी सापासारखे स्टेटमेंट जे आहेत ना विरोधी पक्षाचे, यांनी थांबवले पाहिजे. एकीकडे तुम्हीच म्हणतात की काहीच पैसे नाही, पैसे सगळे लाडक्या बहिणीत गेले, आणि तुम्हीच म्हणता की भ्रष्टाचार झाला, मग कसा होऊन राहिला? तर हे होते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड. कॅमेरामन अनिकेत दहातोंडीसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.